बॉडी आपली चालतीये ना ती ऊर्जेवर चालते आणि ऊर्जा कशातून मिळते तर आपण खातो त्यातून सगळ्यातून मिळत असते. मग तुम्ही काय खाता या सगळ्यातनं ऊर्जेनं भरलेलं आहे, पण काय खातो त्याच्यामध्ये ऊर्जेबरोबर पोषण मूल्य आहेत का हेही चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे ऊर्जा म्हणजे ती पोषण मूल्य पण असायला पाहिजेत आणि कॅलरीज पण असायला पाहिजे. मग या दोन गोष्टींमध्ये सगळ्यात मेन महत्वाचा रोल आहे तो म्हणजे कार्ब्सचा. 40% कार्ब्स पासून आपल्याला एनर्जी भेटते. बॉडी पूर्ण त्याच्यावर चालत असते, एनर्जी त्याच्यावर आपल्याला प्रोव्हाइड होत असते. मग आपल्याला आपल्या ताटामध्ये ना सिंपल आणि कॉम्प्लेक्सचा बॅलन्स करणं गरजेचं आहे. आपण मेजॉरिटीनं कॉम्प्लेक्स म्हणजे ज्या धान्यापासून पीठ बनतंय, पीठ बनणारं सगळं जे धान्य आहे ते सिंपल कार्ब्स आणि तेच आपण काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, फ्रूट, सलाड सगळे जे घेतो हे आहेत कॉम्प्लेक्स कार्ब्स. आणि या दोन्हीचा बॅलन्स डेली असणं गरजेचं आहे. म्हणजे ताटामध्ये आपल्याला सलाडचं प्रमाण पण जादा पाहिजे आहे आणि ते दोन्हीचा मिळून बॅलन्स हा 40% पाहिजे. आपण सिंपलच 70% घेतो. कॉम्प्लेक्स नगण्य पोह्याच्या चमच्यानं आपण सलाड, रायता, कोशिंबीर या गोष्टी खातो. ह्या जर गोष्टींमध्ये आपण बॅलन्स नाही आणला तर मग आपलं आरोग्य बॅलन्स मध्ये राहत नाही. पण हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल ना तर प्रॉपर स्वतःच्या आत्ताच्या स्थितीनुसार बॉडीची सद्यस्थिती काय आहे, आपल्याला काय चॅलेंजेस आहेत ह्याच्यानुसार प्रॉपर गायडन्स घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला गायडन्सच्या ताईशी या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड